लक्ष्मण हाकेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांची कुठेही चूक नाही असं मला वाटतं. त्यांना सकाळी जो फोन येतो त्यांच्या नेत्यांच्या माध्यमातून आणि नेते जे बोलतात ते लक्ष्मण हाके सातत्याने बोलत असतात. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचं काल इलेक्शन होतं. विविध जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी एकत्रित येऊन मतदान दिलं जातं, चर्चा केली जाते आणि त्याच्यातून निर्णय घेतला जातो. त्यामुळे पूर्णपणे पारदर्शक पद्धतीची प्रक्रिया आपण अवलंबली होती आणि ती प्रक्रिया बघण्यासाठी अतिशय सीनियर माजी न्यायाधीश बगरे सर त्या ठिकाणी आले होते आणि ते स्वतः विविध राज्य सरकारच्या कमिशनवर आहेत. त्यामुळे एवढा मोठा व्यक्ती तिथं असताना आणि पूर्ण इलेक्शन प्रक्रिया ही पारदर्शक झाल्यानंतर आणि त्याच्यामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिल्यानंतर जर असं कोणी राजकीय बोलत असेल तर ते योग्य नाही. भाजपचे असे अनेक नेते विविध राज्यांमध्ये जे विविध स्पोर्ट्सच्या ज्या संघटना आहेत त्याचं महत्त्वपूर्ण पद ते तिथं बघत असतात. पण आम्ही कधीही त्या बाबतीतला आक्षेप घेतला नाही. काही जण घेत असतील तर आम्ही त्याला महत्त्व देत नाही. क्रिकेटमध्ये जेव्हा एखादं पद आम्हाला मिळालं त्या पदाला पूर्णपणे न्याय आणि प्रामाणिक पद्धतीने न्याय आम्ही दिलेला आहे. तसंच कुस्तीमध्ये सुद्धा कुस्तीमध्ये असणारे सर्व पैलवान, सर्व मान्यवर, सर्व पूर्वीचे महाराष्ट्र केसरी व त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे सर्व कुस्तीप्रेमी यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन क्रिकेटमध्ये सुद्धा कायापलट करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही सर्वजण तिथं करणार आहोत. अजित पवारांनी काल एक वक्तव्य केलं की ज्या पोलिसांनी या योजनेचा लाभ घेतला त्यांना सोडणार नाही. इतक्या उशिरा कसं काय कळतंय? अधिवेशनामध्ये अनेक वेळा आम्ही हा मुद्दा मांडला होता की तुम्ही टप्प्याटप्प्याने 24 ते 25 लाख महिलांची नावं कदाचित कमी करणार आहात. त्याचं स्पष्टपणे उत्तर आम्हाला द्या. पण त्याच्यावर आम्हाला थातुरमातुर उत्तर हे मंत्री महोदयांकडनं तिथं मिळालं.